हाय फ्रेंड, वेलकम टू समीक्षा बेकरी अँड किचन. सो आज मी इथे बनवला आहे नट्स आणि चेरी टुटी फ्रुटी घालून ब्रेड. हा खूप टेस्टी लागतो ब्रेड खाण्यासाठी. सो चला बनवूया हा ब्रेड. सो यासाठी मी इथे मिल्क यूज केलेला आहे. सो मिल्क मी इथे 1 कप यूज केलेला आहे. आणि त्यामध्ये मी घी यूज केलेला आहे. तर घी इथे मी 3 टेबलस्पून यूज केलेला आहे मोठेवाले. आणि त्यामध्ये मी 2 अंडी घातलेली आहेत. शुगर इथे मी 200 ग्राम घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त स्वीट पाहिजे असेल तर आणखी घालू शकतात. आणि 1 टेबलस्पून मी इथे ईस्ट यूज केलेला आहे. आणि 2 ऑरेंजचे झेस्ट, जे ऑरेंज असतात त्याच्या बाहेरचे मी पील करून घेतलेले आहे, स्किन त्याची. आणि इसेन्स मी घातलेला आहे कारण त्याला मस्तपैकी एक वास येतो, फ्लेवर येतो, त्याच्यासाठी मी इसेन्स इथे यूज केलेला आहे. आणि आपण अंडी पण घातली त्याच्यामुळे इसेन्स घालावंच लागेल याच्यामध्ये. सो हे सगळं मी आता मस्तपैकी मिक्स करून घेते. हा डो ॲक्च्युली होतो परफेक्ट, पण तुम्ही पाणी पण पाहिजे तर थोडंसं ॲड करू शकतात यामध्ये. सो आता इथे मी ॲड करते आहे मैदा. सो इथे मी आता 2 कप मैदा यूज केलेला आहे. आणि त्यामध्ये घातले आहे थोडंसं सॉल्ट मी इथे 1 टीस्पून यूज केलेला आहे. आणि हा डो आता मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि फ्लावर पण इथे मी स्ट्रेन करून घेतलेला आहे. सो तुम्ही बघू शकतात हा डो एकदम असं मस्तपैकी झालेला आहे. सो ह्या डोला मी अर्धा तास बाहेर ठेवणार आहे प्रूफ करण्यासाठी, बंद करून. हा तसा जास्त प्रूफ होत नाही आहे, तुम्ही बघू शकतात हलकासा प्रूफ झालेला आहे. सो बनवल्यानंतर तुम्ही परत एकदा अर्धा तास ठेवू शकतात प्रूफ करण्यासाठी. कारण ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड नाही केलं आहे, मिल्क ॲड केलं आहे. पाणी ॲड केलं तर ते जरा जास्तच प्रूफ होतो आहे. हा असा परफेक्टली असा प्रूफ झालेला आहे. सो ह्याला मी परत एकदा जरासं नीट करून कट करून घेते. सो मी ह्याला 2 भागात 2 भाग केले आहे त्याचे मी कट करून. आता मी इथे हा बेलून घेते. तुम्ही पाहिजे तर याचे 4 पण करू शकतात. मी जरा मोठे ब्रेड बनवले आहेत तिथे, त्याच्यामुळे मी मोठा डो घेतलेला आहे. आणि ह्यासाठी जे फ्रूट्स आणि नट्स लागणार आहेत, सो ते मी अगोदरच चॉप करून घेतलेले आहेत. त्यासाठी मी चेरी यूज केली आहे, टुटी फ्रुटी, कॅशनट, आल्मंड. तुम्ही काहीही यूज करू शकता. तुम्ही फक्त टुटी फ्रुटी आणि चेरी पण यूज करू शकतात. मी इथे नट्स पण यूज केलेले आहेत. ब्लॅकवाले किसमिस पण इथे मी यूज केले आहेत. सो तुम्ही बघू शकता डो माझा मस्तपैकी असा बेलून झालेला आहे. हलकासा स्टिकी असेल, तुम्ही फ्लावर यूज करू शकतात त्याला जरासं बेलण्यासाठी. आणि यावरती मी आता बटर लावते आहे. सो बटर मस्तपैकी मी अप्लाय केलेला आहे त्यावरती. आणि त्यामध्ये मी आता जे नट्स फ्रूट्सचे चॉप करून घेतलेले आहेत ते मी त्यावरती टाकते. तुम्हाला आणखीही ब्रेड टेस्टी करायचं असेल तर हे वाले नट्स तुम्ही ऑरेंज ज्यूसमध्ये पण सोक करून घालू शकतात. मी डायरेक्टलीच इथे घेतलेले आहेत. सो याला आता आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. रोल करताना जरा टाईटलीच रोल करा, एकदम पण असं हलक्यावरती नको घेऊन. मग त्याने मस्तपैकी त्याचे असे फ्लॅक्स पडतात. सो आपला एग रोल झालेला आहे. आता मी बनवणार आहे दुसरावाला रोल.
सो दुसरा रोल पण आपला रेडी आहे आणि याला आता आपल्याला अर्धा तास प्रूव्हरमध्ये टाकला तर तुम्ही 10 मिनटं पण ठीक आहे. याला मी आता अर्धा तास बाहेर ठेवून प्रूफ केलेला आहे. सो याला आता मी कट करून घेते. पूर्ण मी कट नाही करत आहे. तुम्ही बघू शकताच असं आता कट करून त्याला घेतलेला आहे मी. सो कट केल्यावर तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाईन करू शकतात. ह्याला फुल असं राऊंड पण करू शकतात. मी असं एक वेणी कशी आपण घालतो तसं मी दोन्ही साईडने ह्याला असं हे केलेलं आहे, डिझाईन बनवलेली आहे त्याची. सो यातले जे आतमधचे स्टफ केलेले नट्स पण आपल्याला दिसत आहेत. तसंच मी आता दुसऱ्या साईडने पण कट करून घेतलं आणि त्याला पण असं रोल करून घेतलेला आहे. हा खाण्यासाठी खूप छान लागतो ब्रेड. तुम्ही चहासोबत पण खाऊ शकतात किंवा याच्यावरती मस्का लावून पण ह्याला खाऊ शकतात. खूप छान लागतो हा ब्रेड. मॉर्निंग टाईम इव्हनिंग टाईमला खाऊ शकतात हा वाला ब्रेड. सो ह्याला मी वरती आता मिल्क लावून घेते बेक करण्या अगोदर, कारण त्याचा मग कलर असा छान येतो. तुम्ही एग वॉश पण करू शकतात, लावू शकतात ह्याच्यावरती. सो इथे मिल्क वॉश झाल्यानंतर मी ह्या बेकिंगला टाकला आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे या ब्रेडला. सो वरती मी आता ह्याला बटर लावून घेते. कोण मक्खन पण लावतात, म्हणजे जे आपली घी असते घीमध्ये शुगर मिक्स करून पण तुम्ही लावू शकतात किंवा बटरमध्ये शुगर मिक्स करून पण लावू शकतात. मी इथे डायरेक्टली बटर लावलेलं आहे आणि त्यावरती मी शुगर वरती डस्ट करणार आहे त्याच्यावरती, कारण ते मग जरा ॲट्रॅक्टिव्ह पण वाटतं. पण तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. शुगर पण वरून डस्ट करू शकतात किंवा घी किंवा बटरमध्ये किंवा मार्जरीनमध्ये शुगर मिक्स करून पण त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकतात. सो आता मी बटर लावलेला आहे आणि त्यावरती मी आता आयसिंग शुगर डस्ट करून घेते. तो खायला खूप सुंदर लागतो हा वाला ब्रेड. जास्त करून हा ब्रेड आम्ही क्रिसमसला बनवतो, पण ह्या नंतर पण असं विकला जातो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.